हॅलो गाईज, मी प्रीती. सो मी मस्त अशी रेडी झालेली आहे, कारण मी आणि माझी फ्रेंड माधुरी आता मी जाणार आहोत रुपालीच्या घरला. सो मी आमच्या जिज्ञासाला टाटा बाय बाय केले आणि निघाले रुपालीच्या घरी. सो जाताना वाटेत माधुरी आली होती म्हैसाळमध्ये. सो तिला पण घेतले आणि मग आम्ही दोघी मस्त असं एन्जॉय करत आता आम्ही पोचलेलो आहोत रुपालीच्या घरला. सो हे बघा, रुपालीच्या घराच्या आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे ना. एकदम शांत, आनंदी, प्रसन्न वातावरण. आधी आनंद घेतला, मग रुपालीने आम्हाला चहा आणि सरबत दिला. मग आम्ही तिघींनी मिळून त्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत रुपालीच्या शेतामध्ये. खरंच खूप सुंदर, एकदम प्रसन्न आणि शांत वातावरण होतं. सो आम्ही तिघींनी तिथे जाऊन बसलो. सो त्यांच्या शेतातील झाडांचे, फुलांचे वगैरे खूप छान छान असं मी फोटोशूट केले, कारण मला आवडतंच फोटोशूट करायला. आणि मग त्यानंतर आम्ही तिघींनी पण छान छान असे फोटो काढले. आणि त्यानंतर मग आम्ही तिघींनी मस्त असं स्वादिष्ट अशा समोसाचा स्वाद घेतला. मग त्यानंतर रुपाली छान गाणं म्हटली आणि मग मी सुद्धा छान असं मराठी माझ्या प्रियाला प्रीतीला हे गाणं म्हटले. मला आवडतं ते गाणं. सो मग त्यानंतर रुपालीने आमच्यासाठी छान असा नाश्ता घेऊन आला, पोहे. सो त्या स्वादिष्ट पोहेचा असा आम्ही तिघींनी मिळून आनंद घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो रुपाली त्यांच्या पोल्ट्रीमध्ये. सो तिथे जाऊन हे बघा किती क्यूट क्यूट कोंबडी आहेत, त्यांना जरा पाहिलो. म्हणजे त्यांनी सेल्फी घेतली छान अशी. आणि मग आम्ही निघालो कल्लेश्वरच्या मंदिरामध्ये. तिथे जाऊन आम्ही महादेवाचं दर्शन घेतलो आणि तिथे पण छान अशी आम्ही तिघींनी एक सेल्फी घेतली. आणि मग आम्ही निघालो म्हैसाळचं धरण पाहण्यासाठी. खूप छान आणि प्रसिद्ध असं ते धरण आहे म्हैसाळमध्ये. खूप लोक येतात ते पाहण्यासाठी. किती सुंदर आहे बघा, पाणी खूप सुंदर आहे. सो तिथे पण आम्ही खूप छान एन्जॉय केलो. कणीस वगैरे खाल्लो, मस्त असं एकमेकींसोबत तिथे पण टाईम स्पेंड केला आम्ही, आनंदात मजा वगैरे केली, छान अशी सेल्फी घेतली. मग तिथे संध्याकाळच्या ह्या वातावरणाचा एक व्हिडिओ केला आणि मग आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. सो मस्त असं एन्जॉय करून आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.